कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दीपा तशी वाईट मुलगी नव्हती, पण अपर्णाच्या जागी तिला घरी आणणं चुकीचं होतं। भले भाऊजींनी हे अमोलसाठी केलं असेल, पण तरी त्यांना कुणीतरी समज देणं गरजेचं आहे। भाऊजींनी आपल्यापासून हे सगळं लपवून आपल्याला अंधारात ठेवून चुकीचं केलं। हे बघा, जे काय असेल ते असेल। आता अर्जुनाने आपल्याबरोबर दीपा पण येण्याची शक्यता आहे, त्यामुळे अर्जुनला जर काही बोलायचं असेल ना आपल्याला, तर ते आपण नंतर बोलूया, दीपा समोर नको। बापू मग येणार का आज? अमोल बाळा, बाबा आला की सगळं समजेल। थोडा धीर धर, थोडं थांब की। दिदे, अमोल, अप्पे, लय दिवस वाट बघतात का तुझी? अमोल, दाजी, दीदी, हो दीप्या, आपली अप्पी परत आली। दीपाला आणि तिच्या भावंडांना सुखरूप घरी सोडून त्या जिजीच्या तावडीतून स्वतः सुटून आली अप्पी। ए बाळूबा, बरा आहेस ना तू? मग तू कुठे गेली होती आम्हाला सोडून? मी तुझी किती वाट पाहिली। मी उशीर केला ना बाळा यायला? मग तू आता आम्हाला सोडून कुठेच जायचं नाही। नाही जाणार, शपथ प्रॉमिस करते, मी तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार। कशी कशी आहेस तू? तुला काय झालं नाही रे बाळा? किती वाट बघायला लावली तुम्ही दोघांनी। जीव डोळ्यात आला होता की? अपर्णा, इथं प्रत्येक जण आपापल्या परीने अंदाज लावत होता, पण अर्जुननं त्याच्या विश्वासानं सगळ्यांना बांधून ठेवलं। त्याला माहित होतं तू परत येणार। दिदे, दिप्या, आता रडू नको, मी आलीये ना। दिदे, अमोलची जी अवस्था होती ना, तीच घरात सगळ्यांची होती बघ। माणसा, तुम्ही नव्हता तर हे पूर्ण घर विस्कटून गेलं होतं हो। अपर्णा, तुझ्याशिवाय हे घर सांभाळणं सोपं नाही हं। या घराला, घरातल्या माणसांना तुझी गरज आहे। देव करो आणि परत अशी वेळ आपल्या घरावर कधीच येऊ नये। अप्पीला जिजी घेऊन गेला होता। अप्पी त्याच्या तावडीतून सुटली, मग आर्याला भेटली। या सगळ्यात प्रत्येकाने आपल्याला लय मदत केली आहे। अप्पे, त्रास दिला का त्या लोकांनी तुला? आजोबा, माझा पाय सुजलाय। अप्पे, अगं काहीतरी औषध करायचं की त्याला? मी हळद घेऊन येते लगेच। वहिनी, डॉक्टरने औषधं दिल्यात, मलम पण आहे। काय मुकामार आहे ना, बरं व्हायला थोडा वेळ लागेल। मोना, रुपाली,
दोघांनी काय खाल्लं नसेल का अजून? जेवणाचं बघा, आपल्याला औषधं पण घ्यायची असतील ना अजून? हो, आणि अपर्णा, किती औषध असली ना तरी मी तुला तेल लावून देणार आहे, म्हणजे लवकर बरं वाटेल तुला. बरं मोना, चल आपण आवरूयात. आप्या, अगं जीवापेक्षा काय मोठं असतं ग? एवढं जीवावर उदारून काम करायचं काय कारण आहे सांग की? बापू, कधी कधी परिस्थितीप्रमाणे वागावं लागतं. मी इथून पुढे घेईन माझी काळजी. हा, कदम, तुम्ही काय बोलणार नाही का? काय बोलू अर्जा? अरे आप्पी नव्हती म्हणून तू त्या परक्या पोरीला घरात घेऊन आलास. आमच्याशी एकदाही बोलला नाहीस. अरे आमच्या मनाचा काही विचार करायचाच ना. बाबा, अर्जुनची यात काही चूक नाही हो. अगं चूक नाही कसं, एकदा तरी आम्हाला विश्वासात घ्यायचं ना. हो बाबा, घरची काय परिस्थिती होती ते अर्जुनने सांगितलं मला, आणि त्या दीपाला आपण घरी आणल्यामुळे तिच्या आयुष्यात खूप चांगले बदल झालेत. आणि कदम, आप्पी गेल्यानंतर अमोलची काय कंडिशन होती? माझ्याकडे दुसरा काय ऑप्शन होता का? आणि एक मला सांगा, मी जर दीपाबद्दल तुम्हाला सांगितलं असतं, तुम्ही मला परवानगी दिली असती का? विनायकराव, अहो मुद्दाम नाही केलं अर्जुननं. हे बघा, आपल्याला शोधायला वेळ लागणार होता ना, आणि लोक त्याला वेळ कुठे देत होती? अर्जा, आप्पीची जागा या घरात कुणीच घेऊ शकत नाही. हा, आता परिस्थितीप्रमाणे तुला निर्णय घ्यावे लागले असतील तर ठीक आहे. मग अहो कदम, तुम्ही नाराज नका ना हो. हे बघा, तुम्ही खुश असाल ना तर मला घर खुश वाटतं. असं हसा की जरा. मा, तुला झोपेत बरं वाटत नाही, झोपेत मी तुझी काळजी घेणार. बर, एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची. आप्पे, मी दीपाला घरी घेऊन आलो, घरातल्या कुणालाच काहीच कळलं नाही. पण हे महाराज मला पहिल्या 4 दिवसातच म्हणले होते, बाबा ही माझी अपमान आहे. मग माझं बाळोबा आहेच हुशार. मा, मी चित्रांनी खोली सजवलीये. चल, मला तुला दाखवायचं आहे. अरे वा. अमोल, जा जा, मला लवकर घेऊन जा, आणि परत जेवायचे बरं का, लवकर या. जा, 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 जा. चल मा. चला चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.